आबा कापड घ्यायला एवढे भारी दुकानात आपलं गावातला टेलर आहे की तू मस्त कापड शिवून देतो. राणा तुझं लगेच मी भारी करायचं ना. अरे या लिनन किंग मध्ये लई भारी कपडे मिळतात. चल लिनन किंग मध्ये आपले स्वागत आहे. बोला काय दाखवू? शर्ट दाखवा. आबा अहो समधी कापड लय भारी आहेत की. हो शर्ट घे. एवढी चांगली क्वालिटी आणि इतकी व्हरायटी फक्त लिनन किंग मध्येच मिळते. बघ राणा कुठला पसंत पडतोय. आबा अहो समधीच कापड भारी आहेत की. अहो पण कुठचा घेऊ तेच कळणं झालंय बघा. आणखीन दाखवू का? नाही आबा आपण येऊ की नंतर ना. राणा आलोच आहे तर 2 शर्ट घे की. नाही नको आपण येऊया नंतर ना. एक काम करा तुमच्या लिनन किंग मध्ये जेवढ्या व्हरायटी आहेत ना तेवढ्या समधे घेऊन वाड्यावर या. काय सिलेक्शन करणारी माणसं वाड्यावर आहेत. बर तुम्ही फक्त एक फोन करा. आम्ही लगेच हजर होऊ. कधी यायचं ते आम्ही फोन करून सांगतो. हो सर. चला या साहेब. दणक्यात तयारी करायची राणादाच्या लग्नाची. ए या अशा टमक्या वाजून कसली तयार करता रे तुम्ही? अरे एवढ्या टमक्या नाहीत. आमचं पोराचं बँड आहे. राणादाच्या लग्नात बघ कसं धड धड वाजवतो. असं वाजव की मग. हा राणादाच्या लग्नाला वाटेबाई नटणार. राणादाच्या लग्नाला वाटेबाई नटणार. अरे बाई नटणार. नाचा लगीन होणार. ए बाई नटणार. नाचा लगीन होणार. ए आला की. अरे राणादा. नवरदेव झालास मला एक मोठ्या गाडीत फिरायलायस. अरे ते लग्नासाठी मी आणि आबा कोल्हापूरला गेलतो तर तिकडून तसं आलो म्हणून ही मोठी गाडी. मजा आहे बाबा तुझी. पण आपल्याला पण बरं झालं. कोल्हापूरला घेऊन चल. तुझ्या लग्नात वाजवायला एक ताशा आणायचा आहे. अरे आता नको. अरे मी आता चालू ना कोल्हापूरनं. आपण उद्या बघू की. का उगच भाव काय लायस? तुझ्याच लग्नात वाजवायला ताशा आणायचा आहे ना व. ए ताशा बिशा काय नाही. गप शाळेत जावा नाहीतर पाटक बाई ओरडतील नंतर ना. बाई नाही वहिनी म्हण वहिनी. होय शाळेवर आहे ना आम्ही. वहिनी बी काय आम्हाला म्हणणार नाहीत. होय आज शाळेला सुट्टी बी आहे. चला कोल्हापूरला जाऊया. चला कोल्हापूरला. ए चुप. नाही जमणार. ते मला लई काम आहेत शेतात. काय रे वय वय हॅलो. हा राणाजी जरा घोळ झाला. कसला? ते काकींचं मन परत बदललं नाही ना व? नाही नाही लग्नासाठी म्हणून आमचे बरेचसे पाहुणे आलेत ना. आम्ही जी गाडी ठरवली होती त्या गाडीचा ड्रायव्हर फोनच उचलत नाही. तुमच्या ओळखीनं जरा दुसरी एखादी गाडी मिळवून द्याल का? अहो दुसऱ्याची कशाला आपली आहे की. तुम्ही कुठे आहेत आता? मी बस स्टँड. कोल्हापूरला. तुम्ही थांबा मी आलोच. हा ठेवू काय?
अर्जंट काम आहे हा मी येतो. काय रे आम्ही चल म्हटल्यावर लगेच काम आहेत म्हटलास आता चालू आहे आणि आता वहिनी चल म्हटल्यावर लगेच चाललायस की हे काय बरोबर नाही राहणार दा. वय लय बदललायस तू. आम्हाला वाटायचं जगा वेगळा आहेस पण आता तर हरकून टुम्मचून बसलायस की. ए अरे पाटेकबाई त्यांची बायको होणार आहेत आता, त्यामुळे काम ऐकायला लागतात. बायकोच्या तालावर नाचणं म्हणजे काय ते आता कळालं आम्हाला. राणादा तू नाच आम्ही वाजवतो. वाजवा रे. अरे का काय जमाना काय ताईसाहेब? आमासनी असली कारकुंडी कामं करायची सवय नाही. काय लिहायचं याच्यामध्ये? हे बघा, सगळ्यात वर कुलदेवतेची नावं असतात बघा. आणि हा सगळ्यात वर श्री लिहा. हे असला फॉर्मॅट असतोय त्या पत्रिकावाल्याकडं. अगं बाई मधी काय लिहायचं ते आमासनी कळणं झालंय. ते आमंत्रण देत्यात नव्ह तसल्या 4 वळी. आता आमासनी काम दिलंय म्हणल्यावर असं असं जगा वेगळं व्हायला पाहिजे बघ. हा ताईसाहेब, त्या पिक्चर सारखी पत्रिका बनवायची का? म्हणजे आव म्हणजे जो वादा किया वो निभाना पडेगा. आमच्या राणादाच्या लग्नाला आना पडेगा. उचल उचल दे इकडं आणि तिकडं थांब. लांब 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 उभं राहून बोलायचा आणि नीट काही जमत नसल तर थोबाड बंद ठेवायचं चंदे. एकतर जे लगीन होऊ द्यायचंच नव्हतं त्याच लग्नाच्या पत्रिका करायचा आमच्या गळ्यात मारलंय. तुझ्या गळ्यातलं वजन माझ्या गळ्यात टाकसून बाई. मी हाय नव, तू नका काळजी करू. काय चाललंय? बघू बघू की. बघ बाबा तुला तरी जमतंय का? जरा कारखान्यावर जायचंय. आधी पत्रिकेचं काम बघ मग बघू. आता ह्याच्यातलं काय कळतंय मला? पण आम्हाला कळते की आजवर 1001 तरी पत्रिका बघितल्यात मी. मी काय म्हणतो सुनबाई, बघू जरा. सोपं आहे सगळं. वर कैलासवासी भीमाजी बलभीम गायकवाड यांचे नातू स्वल्पविराम, प्रतापराव भीमाजी गायकवाड यांचे सुपुत्र चिरंजीव रणविजय. राणाचं नाव तसं म्हणजे एकदम ठळक म्हणते. खाली शिक्षण. आता राणा अडाणी आहे म्हणजे ते लिहायला नको. आता त्याच्या खाली मुलीचं नाव. काकासाहेब मुलीचं शिक्षण कंसात लिवायचं बर का? नग नग नवरा अडाणी आणि नवरी शिकलेली हे असं बरं दिसणार नाही. शिक्षणाचं नग. त्या अंजलीचं शिक्षण ऐकलंच नव्हतं त्या दिवशी. अगं राणाला बरं वाटणार नाही. अहो काकासाहेब गायकवाडांची सून किती शिकल्या हे अख्ख्या जगाला कळलं पाहिजे. शिक्षण मंत्र्यांची सून आहे हे समजा गावात कळलंच पाहिजे बघा. आम्ही सांगतोय तसं लिवा. बर बर जशी तुझी इच्छा. स्वागतोत्सुक संपतराव गायकवाड. कशाला? तुमचं नाव टाकलं तर तुम्हाला पोलीस हुडकत हुडकत इथं लग्नाच्या मांडवापर्यंत यायचं. काय गरज नाही. स्वागतोत्सुक म्हणून फक्त आमचं नाव टाका. नाव नुसतं बे तुला नाव हक्क आमचा.
नाव लिहायचं म्हणते ती. तुमचा हक्क आम्हाला चांगला माहिती. तुमची नावं ती घरच्या नावांमध्ये टाका. प्रेषक म्हणून सनिधा मित्रमंडळ बी टाका आणि गोदाकाचं नाव बी टाका. काकासाहेब, गोदाक्कांचं नाव बी टाकलं पाहिजे काय? नोकर माणसांची नावं टाकली ना तर 10 पानी होईल पत्रिका. नावाचं मी बघतो आणि ते मजकुराचं पण मीच बघतो. हा तेवढं पत्रिका छापायला पैसे विचारतो मामंजींना. आता त्या आब्याला कशाला मध्ये घेतेस? तुझ्यावर जबाबदारी दिली नव, मग तूच काय तो निर्णय घे सुनबाई. हे बघ, तुला पाहिजे तर मी आणि सूरज जातो पत्रिका छापायला. काय सूरज? अब जायलाच पाहिजे. मग आता रानादाचं लगीन म्हटल्यावरती दणक्यात व्हायलाच पाहिजे की. होय. हा. ठीक आहे. एवढंच? अरे पत्रिका छापायच्या आहेत, काय कारखाना विकत घ्यायचा नाही. भागवा तेवढ्यातच. प्रचंदे, चल बाई कोल्हापूरला पार्लर मध्ये जाऊन येऊ. लग्न आहे म्हणल्यावर चांगलं दिसाय पाहिजे ना. चल ना बरते नो पार्लर ग. तुम्ही कशा पाहिजे एवढं मिरवतायसा? जास्ती शांतपणा केलात ना तर पत्रिकेतलं नाव काढून टाका ना. चल चंदे. अगं 1-2 हजार असतील तर दे की आणखी. अगं ते हिरीत सरबत करायचं माहितीये ना. अगं थांब की. दोन मिनिटात आपण निघूया. सॉरी, जरा माझ्यामुळे थोडा त्रास. अगं काही नाही ग, त्रास कसला. आलात तुम्ही? ओळख करून देते मी. ही माझी आजी. नमस्कार करतो. अरे हा कशाला पाया पडतोय? नमस्कार कसले करतोस? आधीच उशीर झालाय. सामान उचल पटापटा. तुम्हा ड्रायव्हर लोकांना ना मुळी वेळेची काही किंमतच नाही. पुण्याला येऊन बघा जरा, म्हणजे कळेल वेळेची किंमत काय असते ते. अगं मावशी, हे ड्रायव्हर नाही आहेत, राणाचे आहेत. थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी त्यांना बोलवलं. अगं बाई, राणाजी माफ करा. अहो असू द्या, त्याला काय होतंय? आणि सॉरी कशाला? चूक झाली ना तर माफी मागतोच आम्ही पुणेकर. नियमाचे पक्के असतो आम्ही. ही माझी मावशी. नमस्कार. हे मामा, ही माझी मामी, हा माझा लहान भाऊ, ही पूजा माझी लहान बहीण, आणि या माझ्या मैत्रिणी आहेत. ही इरा, हाय. ही भूमी, हाय जिजू. आणि ही प्रगती, हाय जिजू. कुठली जिम? जिमला नाही, तालमीत जातात ते. हे असं खाली का बघतायत? कळेल तुला हळूहळू. मी काय म्हणते, एक सेल्फी घेते ना जिजूंसोबत पटकन. आता कुठे सेल्फी काढतेस? आधी घरी जाऊयात आपण आणि मग तुम्ही सगळं करा. हा चला. असू द्या, मी घेतो. तुम्ही जावा. पगार किती मिळतो तुम्हाला? पगार? अहो पगार नाही मिळत मला. मग संसार कसा चालवता? अहो शेत आहे की आपलं, लय ऊस पिकतो आपल्याकडे. नुसता ऊस खाऊन कसं चालणार आयुष्य? अगं आजी, त्यांचा ऊस कारखान्यावर जातो. कारखाना तुमच्या मालकीचा आहे? नाही, ते सहकारी तत्वावर चालतो. म्हणजे किती सहकारी आहेत आणि ते काय करतात? अगं आजी, कारखाना चालवणारे सगळे वेगळे असतात. हे फक्त ऊस पिकवतात. मग फक्त ऊसावर कसा संसार चालणार? हो,
ऊसाचे पैसे मिळतात की आपल्याला. किती? म्हणजे कसं असते बघा, ते किती एकर ऊस आहे, किती टन ऊस निघाला यावर ठरतं समज. मग चला जाता जाता कारखाना बघून घेऊ. नाही कशाला? अहो प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय विश्वास कसा ठेवायचा? आजी तुला एवढीच इच्छा असेल ना तर आपण यांचं शेत बघून येऊया, म्हणजे तुला जरा अंदाज येईल. काहीतरी दाखवा म्हणजे झालं. राणाजी जाऊया. चालते की. आईंना गाडीतच बसू दे. हो हो. हे घर? नाही ग, हे राणाजींचं शेत आहे. ओ जीजू, म्हणजे हे फार्म तुमचं आहे? वाव, नाईस. हा जीजू, पटकन एक सेल्फी घेऊयात आपण. अरे काय ग बाईचं. अरे मी तुम्हाला आमचं शेत दाखवतो, चला. चला. वाव, अरे वा, सकलवाला स्विमिंग टँक. ओमी इकडे या. अरे हा बघ, पडेल ना, ऐकत नाही. अजिबात तिकडे नाही जायचं, विहीर आहे ती. ही आमची 70 फूट आडवी आणि 20 पुरुष खोल आहे. जीजू, तुम्हाला येतं का स्विमिंग? हो, राणाजी पट्टीचे पोहणार आहेत. जीजू, मला पण शिकवा ना. हो जीजू, मला पण. तुमचं यातलं फार्म कुठलं? शेत. जिथवर नजर जाते ना तेवढं सगळं राणाजींच आहे. वा, अरे एवढा उपद्रव कुणी करायला सांगितलाय? त्यापेक्षा ही जमीन विकून बँकेत FD कर आणि आयुष्य कसं निवांतपणे जाईल. हो, तुमची चप्पल धुळीत लोळवू नका ना. काय का तुझं नेहमीच धूळ धूळ? असंच मला पण पाहिजे. मी पण ना अंजली सारखा असा गावचा मुलगा बघणार आणि ना असं शेतातच संसार थाटणार. अगं हळू. धडपडतात ग नुसत्या ह्या मुली. हळू ना. जीजू, मी काय म्हणते, आमच्या प्रगतीला पण ना तुमच्यासारखंच द्या कोणीतरी शोधून. की विचार बदलताय? कशी वाटली आमची प्रगती तुम्हाला? आवडली का? एक गप ग. गप काय, आतापासूनच पॉझिटिव्ह. हो की नाही जीजू? हो. जीजू सेल्फी. अरे जीजू जीजू, एक सेल्फी. अरे काय ग? छान आहे तुमचं शेत, मस्त. काय ग, जमेल ना हे तुला सगळं? मला तर अवघडच वाटतंय. किती धूळ आहे ग इथे. अवघड आहे पण शिकीन ना मी. तुला वाटतं ना तितकं संसार करणं सोपं नसतं बरं का? अहो, कुठलं बी काम असू द्या, अंजलीबाई ते सोपं करतात. यांच्यात कलाच आहे ती. होय, त्यांना समजा जमते. मला आवडेल राणाजींबरोबर शेतात मदत करायला, त्यांना साथ द्यायला. आम्ही लग्न करतोय ते एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायला. छान. आमचा आशीर्वाद आहे हं, तुम्हा दोघांना.